नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते मस्तच असाल. अरे बापरे, गॅस संपला. आता स्वयंपाक थांबला आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. आज मी तुम्हाला असं कुकवेअर दाखवणार आहे की तुमचा स्वयंपाक अजिबात थांबणार नाही. या कुकवेअरवर स्टीलची भांडी, ॲल्युमिनियमची भांडी, कढई, तवा, कुकर आणि अनेक प्रकारची भांडी सहज वापरता येतात. आज मी याच कुकवेअरवर तुम्हाला चहा, डाळ, भात, भाजी, पोळी, भाकरी, बिबडी, वांगी, कणूस, टोमॅटो, कांदा, बटाटा अजून असे बरेच पदार्थ करून दाखवणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गॅस संपला तरी तुम्ही कधीच टेन्शन घेणार नाही. चला तर सुरुवात करूया. हा बघा मंडळी, हा आहे माझा इन्फ्रारेड कुकवेअर. सर्वात आधी यामध्ये पॉवरचा प्लग लावायचा आहे आणि पॉवर बटन दाबायचं आहे. आता हा कुकवेअर सुरू झाला आहे. आता इथे वेगवेगळी फंक्शन दिली आहेत, त्यामुळे प्रत्येक पदार्थाची वेगळी सेटिंग निवडता येते. हे प्लस आणि मायनसचे बटन आहे. याच्या मदतीने आपण तापमान किंवा पॉवर कमी जास्त करू शकतो. आणखी एक छान गोष्ट म्हणजे यामध्ये गरजेनुसार वेगवेगळे कुकिंग मोड उपलब्ध असतात. त्यामुळे स्वयंपाक करणं खूप सोपं जातं. वापरायला अगदी सोपं, वेळ वाचवणार आणि रोजच्या स्वयंपाकासाठी खूप उपयोगी असं हे कुकवेअर आहे. एवढेच काय, पोळी, फुलके, ज्वारीची भाकरी करतानाही उष्णता सहज नियंत्रित करता येते. याचा फिनिश तर खूपच छान आहे आणि स्वयंपाकाची शोभा आणखीच वाढवतो. फक्त दिसायला सुंदर नाही तर वापरायलाही तितकाच सोपा आणि मजबूत आहे. यावरील टच बटन वापरणेही खूप सोपे आहे. म्हणूनच हे कुकवेअर पाहताच त्याची गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन लगेच लक्षात येते. याच्यासोबत 2 जाळीदार स्टँड मिळतात. ह्याचा वापर कसा करायचा, कोणते पदार्थ करायच्या वेळेस कोणता स्टँड वापरायचा, ही सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देते. तसेच या कुकवेअरवर कोणकोणते भांडी, कोणत्या प्रकारची भांडी, कोणते कोणते पदार्थ कोणत्या कोणत्या भांड्यात करायचे, हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते. जसा गॅस सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कामात पडतो, तसाच हा इंडक्शनसुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कामामध्ये कसा येतो, हे सर्व तुम्हाला माहिती मी देते. सुरुवात करूया सकाळच्या गोड चहानी. चहासाठी मी इथे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि ही जाळी यावर ठेवलेली आहे. तुम्ही अशीसुद्धा ठेवू शकता आणि उलटीसुद्धा ठेवू शकता. मी रोज दालचिनी, मिरे, लवंग टाकून लिंबू पिळून लेमन टी घेते. म्हणजे या इंडेक्सवर स्टीलचं भांडंसुद्धा चालतं. बघा इंडक्शन किती पटकन गरम होत आहे. अगदी काही मिनिटात आपला गरमागरम चहा तयार झाला आहे. आता बघूया कुकर याच्यावर कसं काम करतं. ती जाळी काढून आपण ही जाळी लावलेली आहे. आता यावर कुकर ठेवूया. म्हणजे या इंडेक्सवर कुकर चालतो की नाही, डाळ शिजते की नाही, हे सर्व तुम्हाला मी डेमो करून दाखवते. आता कुकरमध्ये 1 वाटी डाळ घातली, थोडंसं पालक घातलं, थोडीशी कांदा घातला, थोडीशी मिरची घातली, थोडेसे शेंगदाणे घातले आणि कुकरचे झाकण बंद केलं. आता बघूया आपण याच्या शिट्ट्या होतात का. आता इंडक्शन 25वर सेट केलं. ही पहिली सिटी झालेली आहे, दुसरी सिटी आणि तिसरी सिटी, तिन्ही सिटी इथे व्यवस्थित झालेल्या आहेत. आता मी भाताचा कुकर लावत आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं बटर टाकलं, तमालपत्र टाकलं, थोडीशी दालचिनी, 1 चमचा जिरे, हळद आणि थोडं पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले. आता त्यामध्ये धुतलेले तांदूळ घालून कुकरचं झाकण बंद केले. आता भाताचा कुकर जर चालू करायचा असेल तर तो आपल्याला सुरुवातीला 25वर ठेवायचा, नंतर तो 1000 किंवा 800वर ठेवायचा. त्यामुळे आपला भात मंद आचेवर छान मोकळा शिजतो. म्हणजे या इंडेक्सवर ॲल्युमिनियमचे कुकरसुद्धा काम करतात. म्हणजे याच्यावर आपण ॲल्युमिनियमचे भांडे वापरू शकतो. आता कढईसाठी हे जाळी उलट्या दिशेने ठेवूया, म्हणजे कढई त्याच्यामध्ये व्यवस्थित बसेल. आता डाळ पालकला फोडणी देऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी, जिरे, आलं लसूण पेस्ट, किसलेले सुकं खोबरं, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून ही सर्व जिन्नस छान मिक्स करूया. मसाला छान झाला की त्यामध्ये डाळ पालक घालून घेऊया. आता छान उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा गरम मसाला घालून छान खळखळून उकळी येऊ द्या. म्हणजे आपल्या या इन्फ्रारेड कुकवेअरवर कढईसुद्धा काम करते. मग ती लोखंडाची असो, स्टीलची असो किंवा इतर कोणत्याही प्रकारची असो. आता बघूया पोळी भाकरी कशी तयार करायची. आता परत ही जाळी उलट्या दिशेने ठेवून त्यावर तवा ठेवूया.
आता तवा छान गरम झाला आहे, बघा किती पटकन तापतो. अनेकांना वाटतं की इंडक्शनवर पोळी नीट होत नाही, पण हे अगदी चुकीचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की पोळी किती सुंदर आणि छान भाजल्या जात आहे. अगदी गॅसवर करतो तशीच मऊ पोळी आपली इथे होत आहे. आता इथे पोळीसाठी इंडक्शन 1000 किंवा 800वर ठेवायचं, म्हणजे आपली पोळी जळत नाही. ही बघा आपली पोळी किती छान फुगली आहे. कोणालाही वाटणार नाही की ह्या इंडेक्सवर केली आहे. म्हणजे या इंडेक्सवर लोखंडाचे भांडेसुद्धा काम करते. या इंडेक्सवर तुम्ही फुलकेसुद्धा करू शकता. फुलके भाजायच्या वेळेस जाळीचा वापर करायचा. म्हणजे एकंदरीत या इन्फ्रारेड कुकवेअरवर लोखंडी तवासुद्धा खूप छान काम करतो. आणि गॅससारख्याच नरम लुसलुशीत पोळ्या या इंडेक्सवर होतात. आता करूया ज्वारीची भाकर. बघूया आपण आता ही या इंडेक्सवर होते का. ज्वारीची भाकरी मी इथे तव्यावर टाकून घेतली आहे. त्याला वरून मस्त पाणी लावून घेतले. अगदी 30-40 सेकंदानंतर ती भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे. बघू शकता खालच्या बाजूनी भाकर छान व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे. अनेक जण विचारतात इंडेक्सवर भाकरी होते का, तर उत्तर आहे हो, नक्की होते. बघू शकता भाकरी किती सुंदर होत आहे. आता भाकरी खालच्या बाजूसही छान खुरपूस भाजल्या गेली आहे. कुठेही आपली भाकर जळाली नाही किंवा करपली नाही. गॅसवर करतो त्याच पद्धतीने आपली भाकर छान झालेली आहे. आता ही ज्वारीची भाकर आपण शेकून घेऊया. ही भाकर उलटण्यावर घेऊन शेकून घेऊया. भाकरी भाजायसाठी तुम्ही इथे जाळीचा वापर करू शकता किंवा जमत असेल तर तुम्ही या पद्धतीनेही भाकर शेकू शकता. बघू शकता किती भाकर छान भाजली जात आहे. या पद्धतीने तुम्ही जाळी ठेवून भाकर शेकू शकता. तर मंडळी, तुमच्या घरी गॅससोबत इंडक्शन किंवा इन्फ्रारेड कुकवेअर आहे का? कमेंटमध्ये होय किंवा नाही नक्कीच लिहा. या इन्फ्रारेड कुकरबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला या कुकवेअरची पोळी किंवा ज्वारीची भाकरी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला पोळी किंवा भाकरी नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक कमेंटमध्ये नक्की टाका. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी नक्की उत्तर देईन. बघा आपली भाकरी किती सुंदर भाजली जात आहे. बाहेरून खरपूस आणि आतून मऊ. म्हणजे या इंडेक्सवर भाकरीसुद्धा खूप छान होतात. अगदी चुलीवर करतो त्या पद्धतीने आपली ही भाकरी झालेली आहे. आता बघूया पापड भाजता येतो का. पापडऐवजी मी इथे बिबडी घेतलेली आहे. कारण पापड बरेच जण तव्यावर तेल टाकून पापड भाजतात, तर बिबडी ही गॅसवर भाजल्या जात नाही. एकतर ती चुलीवर भाजल्या जाते किंवा शेगडीवर भाजल्या जाते. आता बघू शकता तुम्ही याच्यावर बिबडीसुद्धा छान भाजल्या जात आहे. बिबडी भाजायसाठी तुम्ही या जाळीदार स्टँडचा वापर करू शकता. बघा किती छान आणि सहज भाजला जात आहे. बिबडी भाजताना फक्त थोडासा फिरवत राहायचा, म्हणजे तो सर्व बाजूंनी सारखाच भाजला जातो. बघा किती सुंदर रंग आला आहे. कुठेही जास्त जळालेला नाही आणि कच्चाही राहिलेला नाही. अगदी खुरपूस आणि कुरकुरीत बिबडी तयार झाली आहे. गॅस किंवा शेगडी किंवा चूल याची आपल्याला पेटवायची गरजच पडत नाही. गॅस संपला तरी अशा प्रकारचे तुम्ही पापड किंवा बिबडी सहज भाजू शकता. तर तुम्हाला काय आवडतं, पापड की बिबडी? अशाच प्रकारे तुम्ही याच जाळीवर वांगीसुद्धा भाजू शकता. वांग्याला थोडंसं तेल लावून तुम्ही सर्व वांगे याच्यावर ठेवा आणि एक बाजू झाली की दुसरी बाजू ठेवा. अशा प्रकारे तुम्ही याच्यावर वांगी भाजू शकता. अशाच प्रकारे तुम्ही कणूससुद्धा याच्यावर भाजू शकता. आता आपण भाजणार आहोत दुधी भोपळा, गिलके, बटाटा, टोमॅटो, कांदा. अनेकांना वाटतं की हे पदार्थ फक्त गॅसवरच भाजता येतात, पण या इन्फ्रारेड कुकवेअरनेही हे अगदी मस्त भाजले जातात. जाळीदार स्टँडवर एक एक करून सगळ्या भाज्या ठेवूया. आता अधूनमधून त्या भाज्या फिरवत राहायच्या, म्हणजे सर्व बाजूंनी सारख्याच भाजल्या जातील. टोमॅटोसुद्धा खूप छान भाजले जाते. कांदाही हळूहळू छान मऊ होतो याच्यावर. आता बरेच जण विचारतात यावर मोठं भांडं चालतं का? तर हो, योग्य प्रकारचं इन्फ्रारेड कुकरवेअर असेल तर अशा प्रकारची मोठी ॲल्युमिनियमची भांडी सहज वापरता येतात. हे बघा भांडं अगदी व्यवस्थित बसलं आहे.
यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजी, आमटी, डाळ, भात, खीर किंवा दूध गरम करणंही सहज शक्य होतं. पाहुणे घरात आले असतील किंवा जास्त स्वयंपाक करायचा असेल तरी हे भांडं खूप उपयोगी पडतं. आधी सांगितल्याप्रमाणे यावर कढईसुद्धा चालते. ही कढई अगदी व्यवस्थित बसते. यामुळे तुम्ही रोजच्या सगळ्या भाज्या या कढईमध्ये बनवू शकता. फोडणी देऊ शकता, भाजी परतू शकता, पोहे, उपमा, शिरा, खिचडी, पुलाव अगदी सगळेच पदार्थ सहज बनवू शकता. या कुकवेअरवर खोलगट तवा वापरणे टाळा, कारण खोलगट तव्यामध्ये उष्णता सारखी पसरत नाही. त्यामुळे पोळी किंवा फुलकं मधोमध जळण्याची शक्यता असते, तर कडेला पोळी कच्ची राहू शकते. म्हणून पोळी, फुलके आणि भाकरीसाठी नेहमी सपाट तवाच वापरा. योग्य तवा वापरला तर स्वयंपाकाची चवही उत्तम येते आणि परिणामही खूप चांगला मिळतो. म्हणजे सर्व बाजूंनी पोळी लुसलुशीत भाजली जाते. तुम्ही ह्या फ्लॅट तव्यावर रोजच्या पोळ्या, फुलके, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, पराठे, थालीपीठ, धिरडे, अगदी डोसेही बनवू शकता. उष्णता सर्वत्र सारखी मिळत असल्यामुळे डोसे तर खूपच छान होतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या कुकवेअरसाठी सपाट तळाच्या भांड्याची गरज नाही. तुमच्या घरातील रोज वापरातील अनेक प्रकारची भांडी यावर तुम्ही सहज वापरू शकता. बघा मंडळी, आपला संपूर्ण स्वयंपाक तयार आहे. हे बघा, या कुकवेअरनं बनवलेलं गरमागरम आणि स्वादिष्ट जेवण. मस्त खरपूस भाजलेली भाकर, गरमागरम डाळ पालक, मोकळा सुटसुटीत भात, हा सगळा स्वयंपाक उत्तम प्रकारे तयार झालेला आहे. गॅसशिवाय इतकं सुंदर जेवण तयार होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच गॅस संपला तरी अजिबात टेन्शन घेऊ नका. तर मंडळी, माझा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.